नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. एंजल हाऊस फूड. आज आपण ससून डॉकमधील एक्सपोर्ट मार्केट एक्सप्लोर करणार आहोत. म्हणजे ससून डॉकमध्ये आपण बघितलं की दोन मार्केट्स आहेत. पहिलं मार्केट जिथे रिटेल असा व्यवहार होतो, म्हणजे छोटे व्यवहार जिथे केले जातात, म्हणजे लोकल किंवा स्थानिक मच्छीमारी जिथे केली जाते आणि बोटी येतात. आपण पाहू शकतो हे आहे लोकल मार्केट आणि इथे आपण बहुतेक व्यापारी, छोटे व्यापारी येत असतात. मात्र आज आपण ह्याच ससून मार्केटमध्ये जे एक्सपोर्ट मार्केट आहे, म्हणजे जिथून बोटमधून डायरेक्ट मच्छी टनावरी उसपली जाते आणि मोठमोठ्या व्यापाऱ्यांद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवले जाते, असं हे ससूनचं आपण म्हणू की आंतरराज्य किंवा एक्सपोर्ट मार्केट किंवा एक्सपोर्ट बंदर आहे, जेट्टी आहे, तिथे आपण जात आहोत. बघा, आपण पाहतो काही बोटी आलेल्या आहेत. काही बोटी ह्या पहिल्या ट्रिपवरून आलेल्या आहेत आणि काही बोटी आपण बघतो की पहिल्या ट्रिपसाठी जायला निघालेल्या आहेत आणि त्याची जय्यत तयारी आपण बघतो की ही लोक आता इथे चालू आहे. आता आपण पुढे सरकत आहोत, ते म्हणजे त्या मार्केटजवळ जिथे एक्सपोर्टचा व्यवसाय केला जातो. तर हे बघा, आपले कोळी बांधव किंवा खलाशी बोटीवर जाण्याची किंवा पहिल्या फेरीसाठी बोटीवर जाण्याची इथे तयारी करत आहेत. काही बोटी परतलेल्या आहेत पहिल्या फेरीवरून आणि पहिल्या ट्रिपमध्ये त्यांना ही मच्छी मिळालेली आहे. हे स्क्विड्स आहेत मोठ्या प्रमाणात. आपण बाजूला बघू शकतो सॉर्टिंग चाललेली आहे. बराचसा व्यवहार इथे चालू आहे. बरेचसे व्यापारी आपल्याला दिसत आहेत. मोठमोठे व्यापारी टनावरी मच्छी इथे खरेदी करत असतात होलसेलमध्ये. तर इथं बऱ्याचशा गाड्यासुद्धा लागलेल्या आहेत आणि सर्व इन्सुलेटेड कंटेनर आहेत. हे बघा स्क्विड्स. आपल्याला जर मच्छी खरेदी करायची असेल तर इथं सर्व मच्छी एकत्र खरेदी करावी लागते. 10-20 किलो आपल्याला खरेदी करता येऊ शकत नाही. तर जेवढी मच्छी असेल तेवढी ती खरेदी करावी लागते, तेव्हाच व्यवहार पूर्ण होतो. ही बोटवरून मच्छी उतरवली जात आहे. हे बांगडे आहेत. बांगडे बरेच असे टप आपल्याला दिसत आहेत. कॅरेट आपल्याला दिसत आहेत बांगड्यांचे. या बोटी आहेत. बघा बोटमधून कसा माल इथे उसपला जात आहे आणि तो मार्केटपर्यंत नेला जातो आणि तिथे मच्छीचा लिलाव होतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये मच्छी गुजरातसारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्र बाहेर देखील ह्याच ठिकाणावरून पाठवले जाते. मात्र मच्छीची प्रत असते, जो दर्जा असतो, जी क्वालिटी असते, ती अतिशय उत्तम प्रतीची असते. हे ब्लॅक पॉम्फ्रेट, काळे पापलेट इथं भरण्यात येत आहेत. आता हे जातील मार्केटमध्ये. बघा, पावसाळ्यामध्ये ह्या मार्केटची दुरुस्ती करण्यात आली. जुनं छप्पर फोडून आता नवीन छप्पर इथे बांधण्यात आलेलं आहे. म्हणजे चांगली सुसज्ज अशी व्यवस्था ह्या वर्षी आपण बघतो ह्या जेट्टीवर करण्यात आलेली आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आपल्याला दिसत आहेत हे लोक की काम करत आहेत. मित्रांनो, जेव्हा एखादी बोट ट्रिपसाठी, फिशिंग ट्रिपसाठी जाते, तेव्हा त्यांना ही जय्यत तयारी करावी लागते. बघा, हजारो लिटरच्या बॉटल्स आहेत. हा बर्फ जवळजवळ 20 टन एका बोटीला बर्फ न्यावा लागतो किंवा 1,500 ते 2,000 लिटर डिझेल एका बोटीला घेऊन जावं लागतं. एवढा 5 ते 6 लाख रुपये खर्च करावे लागतो प्रत्येक ट्रिपसाठी. येथे आपण पाहू शकतो, येथे पापलेटची ग्रेडिंग चालू आहे साईजनुसार आणि प्रत्येक मच्छी येथे बारकाईने येथे पारखली जाते आणि नंतर ही ग्रेडिंग, हे एक्सपर्ट ग्रेडर असतात आणि हे लोक ग्रेडिंग करून मच्छी वेगवेगळ्या टपामध्ये टाकत असतात. बघा, तसंच आपण पाहतो की हा ब्लॅक पॉम्फ्रेटसुद्धा साईजनुसार इथं ग्रेड केला जात आहे. मित्रांनो, आमच्या कोळी भाषेमध्ये या मच्छीला चप्पल मच्छी म्हणतात. आपल्या माहितीनुसार ह्या मच्छीला काय नाव आहे ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवायचं आहे. मात्र इथे एक्सपोर्टसाठी ही मच्छी तयार केली जाते. येथे आहेत सोट मच्छी, म्हणजे मोठे प्रॉन्स आहेत. त्यामध्ये काही लॉबस्टरसुद्धा आहेत. आपण मग ते डोर फिशिंग केले जाते किंवा पर्सन नेट पद्धतीची
फिशिंगमध्ये ही मच्छी एकत्र पकडली जाते आणि त्यानंतर ही मच्छी बोटवरून उतरल्यावर त्याची सॉर्टिंग केली जाते. बघा मोठ्या प्रमाणात टायगर मच्छी, टायगर प्रॉन्स आपण पाहू शकतो. इथे पुन्हा एकदा पापलेटची सुद्धा इथे ग्रेडिंग चालू आहे आणि साईजनुसार वेगवेगळ्या टपामध्ये ही पापलेट मच्छी टाकली जाते. मित्रांनो, तुम्हाला जर ही मच्छी खरेदी करायची असेल तर जेवढा स्टॉक आपल्याला समोर दिसतो तो संपूर्ण खरेदी करावा लागतो, अन्यथा आपल्याला या व्यवहारामध्ये सहभागी होता येत नाही. तर मित्रांनो, हा आहे एक्सपोर्ट मार्केट ससून डॉकमधला. तर मी काही माहिती इथे दिलेली आहे, मात्र अधिक जर माहिती आपणास पाहिजे असेल या एक्सपोर्टविषयी तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. त्याचप्रमाणे एंजल लव्स फूड या चॅनलला लाईक